सर्वांना जय ज्योती जय सावित्री. मी सौ अनुराधा भुसकट, अध्यक्ष परतवाडा सावित्री शक्तीपीठ शाखा. मी आज अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. ज्योतिबाची सावली सावित्री माऊली या नाटकाने परतवाडा येथील त्यांच्या नाट्यप्रयोगाने अतिशय इतिहास घडवला आहे. स्त्री शिक्षणाचा आरंभ करणारे, भारतीय शिक्षणाचे जनक व समाजसुधारक असलेल्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई या दाम्पत्यांच्या संघर्षमय जीवनाचा पट उलगडणारी ज्योतिबाची सावली सावित्री माऊली या 2 अंकी नाटकाचा प्रयोग दिनांक 1 डिसेंबर रोजी परतवाडा येथील वाघामाता संस्थान प्रांगणात पार पडला. तेजांकुर बहुउद्देशीय संस्था व सावित्री शक्तीपीठ पुणे द्वारा आयोजित या नाटकाचा प्रयोग प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या मातोश्री स्वर्गीय इंदिराबाई बाबारावजी कडू यांचे स्मरणार्थ हा प्रयोग घेण्यात आला होता. या खुल्या प्रयोगाला जमलेल्या गर्दीने इतिहास घडवल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया ऐकायला येत आहेत. फुले दाम्पत्याच्या संघर्षमय जीवनाचा संपूर्ण पट उलगडणाऱ्या या नाट्यकृतीच्या शेवटी दाखवलेल्या ज्योतिबा फुलेंच्या निर्वाणानंतर उपस्थित हजारो प्रेक्षकांचे डोळे पाणावले गेले. हा प्रसंग पाहून स्वतः बच्चू कडूंनाही गहिवर आवरता आला नाही. या नाटकाचे लेखन अपूर्वा सोनार यांनी केले असून यात स्थानिक 21 कलावंतांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. नाटकाचे चरित्रनायक असलेल्या फुलेंची ऐतिहासिक भूमिका लेखक जयकुमार चर्जन तर सावित्री आईंची भूमिका या नाटकाच्या निर्मात्या दिग्दर्शिका अपूर्वा सोनार यांनी साकारली होती. त्याशिवाय ज्योतिरावांचे वडील गोविंदराव फुलेंच्या भूमिकेत शिक्षक निलेश रसे, लहुजी साळवे ची भूमिका आशिष पटारे, सगुणा आत्या व पाणी मागणारी स्त्री शीलाताई चर्जन, उस्मानभाईंची भूमिका शिक्षक सचिन करडे, दत्तोपंत रोशन तडस, वाळवेकर यांची भूमिका जय हावरे तर फातिमा बेग आणि लक्ष्मीबाई यांची भूमिका सौ अनुराधा भुसकट यांनी वठवली. बाळोपंतांची भूमिका राहुल चर्जन, काशीबाई चित्रा रसे, ब्राह्मण योगेश रायजादे, यशवंत प्रथमेश धोटे, मारेकरी शैलेश काळे आणि निलेश रसे, गरीब स्त्री वृंदा तडस, केशवपंत स्त्री कुमारी तन्वी मासोदकर, बाल यशवंत ज्ञानेश भुसकट, सुमनबाई वर्षा भुयार आदी कलावंतांनी या नाटकात काम केले आहे. ॲडव्होकेट दादा टाले यांनी या नाट्यकृतीला प्रासंगिक संगीत दिले तर युवा प्रबोधनकार वैभव निमकर यांनी या संपूर्ण सोहळ्याचे उत्कृष्ट निवेदन केले होते. या प्रयोगाला भारवी कलामंचचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार अशोक बोंडे, लोककलावंत कैलाश पेंढारकर, नाटककार चंद्रकांत बहुरूपी, परतवाड्याचे ठाणेदार सुरेश म्हस्के, पंचायत समिती गटविकास अधिकारी सुधीर अरबट, गटशिक्षणाधिकारी राम चौधरी, पोद्दार चे प्राध्यापक विनय बनसोड, माजी प्राचार्य राजाभाऊ महाजन, प्राध्यापक डॉक्टर काशीनाथ बऱ्हाटे, प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गारोडे, डॉक्टर प्रभू जवळजाळ, डॉक्टर वांगे, श्रीकृष्ण गोरडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य अतुल वाठ, गोगटे ज्वेलर्सचे संचालक विलास गोगटे, पंचायत समिती विस्तार अधिकारी राजीव खोजरे, सामाजिक कार्यकर्ते भारत थोरात, कांडलीच्या माजी सरपंचा सुषमा थोरात, डॉक्टर हर्षद मडगे, स्वप्नील बोबडे, महात्मा फुले ग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सोनार, सामाजिक कार्यकर्ता व प्राचार्या संगीता गोरडे, युवा क्रांती संघटनेचे योगेश पवार, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजय मडगे, समता परिषदेचे राजेश अडगोकर, विनायक गणोरकर आदीसह विविध गावखेड्यातून आलेल्या 2,500 फुलेप्रेमींनी या नाटकाला हजेरी लावली होती. या प्रयोगाच्या उद्घाटनपर प्रसंगी बोलताना दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू अतिशय भावूक झाले होते. या शहराला नाट्य चळवळीचा भला मोठा वारसा आहे आणि हा सांस्कृतिक वारसा राज्यभर नेण्यासाठी नवनवीन कलावंत तयार झाले पाहिजे असे सांगत आम्हीच कुठेतरी कमी पडलो अशी खंत त्यांनी व्यक्त केली आणि त्यांनी या नाटकाला 1 लाखाचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाची सुरुवात बालकलाकार साई हर्षद मडगे याने
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा अतिशय सुंदर पोवाडा गाऊन केली. नाटकाच्या शेवटी सर्व प्रेक्षकांना गहिवरलेले बघून नाटकातील कलाकारांना आपला प्रयोग यशस्वी झाल्याचा आनंद खूपच झालेला होता. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांपासून अतिशय लहान मुलांपर्यंत सर्वांनी या नाटकाचा आस्वाद अगदी शेवटपर्यंत घेतला. नाटकातील सर्व कलाकारांनी ही गर्दी बघता हे नाटक समाज प्रबोधनाकरिता संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचा संकल्प केला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.